10,000ची गोष्ट 300 रुपयांना ऑर्डर केली, एक गोष्ट हातात आली, दुसरीच गोष्ट साडी मी ऑर्डर केली होती, अक्षरशः मला चिंध्या रिसीव्ह झाल्या. अशा अनेक गोष्टी आपण ऑनलाईन खरेदीविषयी ऐकतो, पण खरंच आपल्यासोबत असं होतं का? ऑनलाईन खरेदी करणं बेस्ट आहे की दुकानात जाऊन? नक्की आपल्या खिशाला काय परवडतं? मी माझ्याच बाबतीतलं सांगते. मी बरेच वर्ष झालं माझी खरेदी ऑनलाईन करते. मग ती चप्पल असू देत, कपडे असू दे, स्किन केअर, मेकअप, जवळपास 80% माझे प्रोडक्ट असतात ना, मी सगळे ऑनलाईन खरेदी केलेले असतात. आता इतक्या वर्षांमध्ये मला चांगले वाईट बरेच अनुभव आलेत, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑनलाईन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची जेणेकरून आपल्यासोबत कोणताही फ्रॉड होणार नाही किंवा कमी किमतीत छान छान गोष्टी आपल्याला मिळतील. या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता ऑनलाईन खरेदी करताना मला असं वाटतं प्रत्येक जण पहिल्यांदा कपडेच ऑर्डर करतं. मीही पहिल्यांदा एक साडी ऑर्डर केली होती. 1600 रुपयाची साडी मला काहीतरी 400 रुपयाला ती मिळाली होती. आता 1600ची साडी 400ला मिळतीये, मी पटकन ऑर्डर करून टाकली. ज्यावेळेस ते प्रोडक्ट घरी आलं, मी त्याला खोलून बघितलं ना, ती मला प्रोडक्ट अजिबात आवडलं नाही. कारण 1600ची साडी मी ऑर्डर केली होती, मला ती 400ला मिळाली होती. माझ्या एक्सपेक्टेशन इथे होत्या. कलर सेम होता, त्याची लेस जी आहे ती जवळपास सेम होती, पण तरी सुद्धा मला ते प्रोडक्ट आवडलं नाही. कारण माझ्या एक्सपेक्टेशन तिथे होत्या आणि प्रोडक्ट ते इथे होतं. आता ज्यावेळेस आपण ऑनलाईन खरेदी करतो ना, त्यांनी किंमत दिलेली असते 3000, आपल्याला मिळतंय 300ला. आपण एक्सपेक्ट काय करतो, 3000ची गोष्ट मिळणार आहे, पण ते विकणारे तरी काही वेड आहेत का? बरं, ते आपल्याला वेड समजतात आणि आपण वेड होतो, कारण आपण ते पट्टे बघून प्रोडक्ट ऑर्डर करतो. पण ऑनलाईन खरेदी करताना माझ्या असं लक्षात आलं की ज्या किमतीचं प्रोडक्ट आपण मागवलंय ना, त्याच किमतीचं प्रोडक्ट आपल्याला रिसिव्ह होणार आहे. आता तुम्ही इथे ही पॅन्ट बघा, मी मिशोवरून ही पॅन्ट मागवलेली आहे. 200 250ला काहीतरी मला ही पॅन्ट मिळाली. कापड त्यांनी दाखवलं तसंच आहे, मस्त. याला 2 पॉकेट्स आहेत, बघितल्यानंतर तुम्हाला छान वाटेल. पण ज्यावेळेस आपण याला जवळून बघेल, याची जी शिलाई आहे ती थोडीशी कच्ची आहे. गुंड्यांची क्वालिटी किंवा फिनिशिंग तेवढंसं त्या पॅन्टला नाहीये. पण 200 रुपयाला, आता दुकानात गेल्यानंतर ह्या किमतीला आपल्याला कोण पॅन्ट दाखवणारही नाही. आता 2000चीच पॅन्ट मला येईल हे जर मी एक्सपेक्ट केलं तर हे प्रोडक्टही मला आवडणार नाही. पण ज्यावेळेस मी हे प्रोडक्ट ऑर्डर केले 200 रुपयाची किंमत बघून, 200 रुपयाचं मला प्रोडक्ट रिसीव्ह झालंय, त्याच पद्धतीची त्याची क्वालिटी असणार आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता हे टॉप सुद्धा मी मिशोवरून मागवले. 100 125 रुपये या टॉप्सची किंमत आहे, पण किमतीच्या मानाने खूप छान छान हे प्रोडक्ट मला मिळालेले आहेत. जसे आपल्याला तुळशीबागेत वगैरे प्रोडक्ट मिळतात ना, मिशोवरती सेम त्याच पद्धतीचे प्रोडक्ट आहे. मग तुम्हाला चप्पल घ्यायची असू देत, किंमत त्यांनी कितीही दिलेली असू देत, ज्या किमतीचं प्रोडक्ट आपण घेतोय ना, त्याच किमतीचं प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. आता हेच जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट हवं असेल, त्याचं फिनिशिंग छान हवंय, घातल्यानंतर एक मस्त लुक यायला हवा, तर तुम्ही मिंत्रा, नायका फॅशन यांवरून कपडे परचेस करा. आता दुकानात आपण खरेदी करायला गेल्यानंतर ते जे किंमत सांगतील त्या किमतीला आपण प्रोडक्ट घेऊन येतो. मग आता ऑनलाईनच आपल्याला खरेदी करायची, मग आपल्याला असं कशाला वाटायला हवं की आपल्याला एकदम स्वस्त तेच प्रोडक्ट मिळावं? असं नाही होऊ शकत ना. जर चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचंय तर चांगली त्याला किंमत द्यावी लागणार आहे. हेच जर आपल्याला फिरायला जायचंय, आपल्याला छान छान फोटो क्लिक्स करायचे आणि त्यासाठी कपडे हवेत, तर मिशोवरचे कपडे तुम्ही परचेस करू शकता. 2दा 3दा आपण हे कपडे घातले, आपले पैसे वसूल होऊन जातात. खूप छान अशी क्वालिटी येत नाही, पण दिसायला प्रोडक्ट त्याच पद्धतीचे येणार आहे. आपण जर फोटो काढले त्या कपड्यांमध्ये घालून किंवा व्हिडिओ बनवल्या तर ते अजिबात जाणवणार नाही की आपण ह्या किमतीचं प्रोडक्ट घातले. तर तसे घ्यायचे असतील तिथे तुम्हाला मिळून जातील. पण ज्यावेळेस आपण ऑनलाईन कपडे खरेदी करतो ना, त्याचे रिव्ह्यू सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितले पाहिजेत. त्या प्रोडक्टला नक्की किती स्टार मिळालेले आहेत. बस स्टार बघितल्यानंतर खाली रिव्ह्यू दिलेले असतात, ते रिव्ह्यू आपण वाचले पाहिजेत की हे प्रोडक्ट ऑर्डर केल्यानंतर त्यांना नक्की प्रोडक्ट कसं मिळालेलं आहे. त्यांनी फोटो सुद्धा टाकलेले असतात की त्यांना नक्की कसं प्रोडक्ट आलंय. त्यावरून आपल्याला अंदाज येतो की नक्की हे प्रोडक्ट कसे येतील. हे जर तुम्ही मिंत्रा, नायकावरून जर ऑर्डर करत असाल ना, जसं पिक्चरमध्ये त्यांनी प्रोडक्ट दिले त्याच पद्धतीचं प्रोडक्ट आपल्याला मिळतं. पण फ्लिपकार्ट, अमेझॉन किंवा मिशो यावरती जर प्रोडक्ट आपण ऑर्डर करत असलो ना, जे पिक्चरमध्ये प्रोडक्ट दिले त्यापेक्षा थोडंसं वेगळं प्रोडक्ट आपल्याला येऊ शकतं. पण किमतीच्या मानाने जर ते प्रोडक्ट असेल तर ठीक आहे, नाही तर रिप्लेस. आता प्रोडक्ट खरेदी करताना हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की त्याला रिप्लेस पॉलिसी आहे की नाही, रिटर्न पॉलिसी आहे की नाही. कारण 80% प्रोडक्टला तर हे असतं, पण कधीतरी क्वचित एखाद्या प्रोडक्टला नसतं. आपण बघत नाही, प्रोडक्ट ऑर्डर करतो, प्रोडक्ट आपल्याला आवडलं नाही तर काय करणार? त्यामुळे कधीही प्रोडक्ट ऑर्डर करताना खाली जाऊन बघायचं की त्याला रिप्लेसमेंट, रिटर्न पॉलिसी आहे की नाही, आणि तरच प्रोडक्ट ऑर्डर करायचं. हे झालं आपलं कपड्यांच्या बाबतीत. चप्पलच्या बाबतीतही तेच आहे. तुम्हाला जर स्वस्तात मस्त मस्त चप्पल्स किंवा फुटवेअर घ्यायचे असतील, मिशोवरून आपण ऑर्डर करू शकतो. नायकावरती, मिंत्रावरती छान छान क्वालिटीचे तुम्हाला फुटवेअर्स बघायला मिळतील. आता त्यानंतर येतं स्किन केअर.
ऑनलाईन खरेदी करताना ना स्किन केअर कडे आपण बघत नाही, पण जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल सगळ्यात पहिली खरेदी तुम्ही स्किन केअरची करा. कारण स्किन केअर प्रोडक्ट जर आपण दुकानांमध्ये घ्यायला गेलो त्यावरती जेवढी किंमत तिथे लिहिलेली आहे त्याच किमतीला आपल्याला प्रोडक्ट मिळतं. किंवा मॉलमध्ये वगैरे आपण गेलो 5% 2% तिथे डिस्काउंट मिळतो. पण ज्यावेळेस आपण ऑनलाईन खरेदी करतो ना खूप छान छान त्यावरती ऑफर असतात, मस्त मस्त डिस्काउंट बघायला मिळतात. मी माझे स्किन केअरचे जेवढे प्रोडक्ट असतात ना सगळे ऑनलाईन खरेदी करते. हेच आता शॅम्पूची मला बॉटल घ्यायची 100 ml ची बॉटलच्या तुलनेत 500 ml 600 ml ची जी मोठी बॉटल असते ना ती बरीच स्वस्त भेटते. एक तर ब्रँडची किंमत त्याची कमी असते आणि हेच आपण ऑनलाईन खरेदी करताना आणखी त्यावरती डिस्काउंट लागतो. त्यामुळे एकदम कमी प्राइस मध्ये आपल्याला हे प्रोडक्ट मिळतं. आता हे प्रोडक्ट आपल्याला लागणारच आहे, कधी ना कधीतरी घ्यायचंच आहे. एक मोठी बॉटल आपण आणून ठेवली 5 महिने 6 महिने वर्षभर सुद्धा जाते. त्यामुळे एकदा परचेस केलं पुन्हा टेन्शन नाही आणि छान असा डिस्काउंट तर तिथे लागलेलाच आहे. त्यामुळे स्किन केअरचे प्रोडक्ट माझ्या मते ऑनलाईन खरेदी केले पाहिजेत. आता जे प्रोडक्ट आपल्याला घ्यायचंय ते घेताना सुद्धा Amazon, फ्लिपकार्ट, नायका तिन्हीवरती जाऊन बघायचं की नक्की त्या प्रोडक्टची किंमत किती आहे. कोणत्या वेबसाईटवर सगळ्यात कमी किंमत असेल ना तिथून हे प्रोडक्ट परचेस करायचं आपल्याला स्वस्त भेटेल. हेच स्किन केअरचं प्रोडक्ट ऑर्डर करताना त्याला डिलिव्हरीचे चार्जेस आहेत की नाही ना हे सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं. कारण काही प्रोडक्ट्सला डिलिव्हरी चार्जेस असतात. डिलिव्हरी चार्जेस लागले तर ते प्रोडक्ट आपल्याला महाग पडणार आहे दुकानापेक्षा. त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस नसतील तेच प्रोडक्ट आपल्याला ऑर्डर करायचे. रिव्ह्यू तुम्ही हवे तर त्याचे सुद्धा बघा, प्रोडक्ट नक्की कसं येईल ते. पण माझं मत तर असंच आहे की स्किन केअर प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असेल ना ऑनलाईनच खरेदी करा. मस्त मस्त ऑफर मिळतील. ते प्रोडक्ट आपल्याला दुकानापेक्षा नक्कीच स्वस्त मिळणार आहेत. त्यानंतर येतं आपलं मेकअप. माझ्या नेल पेंट पासून सगळे मेकअप प्रोडक्ट मी ऑनलाईन खरेदी केलेले आहेत. जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल ना तिथे तुम्ही पाहिलं असेल. मेकअपसाठी मी नायकावरतीच सध्या तरी विश्वास ठेवते. कोणतंही प्रोडक्ट असू दे, मी 100 रुपयाची लिपस्टिक जरी त्यावरून मागवली असेल किंवा 50 रुपयाचं प्रोडक्ट जरी मी ते मागवले ना मला चांगलंच आजपर्यंत तिथून मिळालेलं आहे. त्यामुळे मी डोळे बंद ठेवून नायकावरून माझे मेकअप प्रोडक्ट ऑर्डर करू शकते. इथे दुकानांमध्ये आपण बघायला गेलो आपल्याला हवे ते ब्रँड्स पण बघायला मिळत नाहीत किंवा काहीतरी लोकल क्वालिटीचे आपण तेवढेच पैसे देऊन गोष्टी घेऊन येतो. हेच जर आपल्याला 100 रुपयाची 200 रुपयाची जरी एखादा मेकअप प्रोडक्ट घ्यायचा असेल आपण नायकावरती जाऊन सर्च केलं एखादं चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आपल्याला त्याच किमतीत मिळून जाईल. त्यामुळे मेकअप प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तुम्ही नायकावरून ते परचेस करा. Amazon, फ्लिपकार्टवरही हे प्रोडक्ट मिळतात पण त्याची गॅरंटी नाही. Amazon, फ्लिपकार्टवरती कधी कधी आपल्याला डुप्लिकेट प्रोडक्ट मिळतात. हेच जर नायकावरून घ्यायचं असेल तर मेकअप प्रोडक्ट स्किन केअर प्रोडक्ट जेन्युइन येतात ह्याची गॅरंटी आहे. आजपर्यंत माझ्यासोबत तरी असं झालेलं आहे. आता माझे व्हिडिओ बनवण्यासाठीचं मला लागणारे इक्विपमेंट असू देत किंवा माझ्या कढया, इंडक्शन कुकटॉप, घरात लागणाऱ्या कोणत्याही गोष्टी मी Amazon, फ्लिपकार्टवरून ऑर्डर करते. आजपर्यंत मला असा कधीच प्रॉब्लेम आला नाही की मी एक वस्तू मागवली आहे मला वेगळंच काहीतरी रिसीव्ह झाले. कधीच असं झालं नाही. कपड्यांच्या बाबतीत आपण ऐकतो की चिंध्या मिळतात वगैरे, पण हल्ली कोणतेही कपडे आले तर त्याला ट्रान्सपरंट बॅग असते. या पद्धतीची बॅग त्याच्यावरती आलेली असते. वरतूनच आपल्याला दिसतं आतमध्ये कोणतं प्रोडक्ट आहे. त्यामुळे तिथेही आपण फसण्याची काही चिंता नाही. जर तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन खरेदी करताना माझ्याबरोबर फ्रॉड होऊ शकेल तर तुमचा मोबाईल तुमच्याकडे आहे. कोणताही प्रोडक्ट खोलताना तुमच्या मोबाईलची व्हिडिओ स्टार्ट करून ठेवा. त्यापुढे व्हिडिओ खोला, मग तुमचं प्रोडक्ट खोला. आपल्याकडे एक प्रूफ राहतं की माझ्याकडे हेच प्रोडक्ट आले की नाही. जर चुकून तुमच्याकडे आलंच दुसरं काहीतरी तर तुम्ही कस्टमर केअरला फोन करून तुमचं प्रोडक्ट रिप्लेस करून घेऊ शकता. त्यामुळे तिथेही काही टेन्शन नाही. ऑनलाईन खरेदी करताना फक्त या 4 गोष्टींकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट स्टार किती आहेत ते बघायचं. खाली जाऊन रिव्ह्यू वाचायचे, त्याचे फोटो बघायचे. आपल्याला प्रोडक्ट कसं येणार आहे तिथून आपल्याला एक अंदाज येईल. त्यानंतर त्याला रिटर्न रिप्लेसमेंट पॉलिसी आहे की नाही. त्यानंतर त्याला डिलिव्हरी चार्जेस लागतायत की नाही. या 4 गोष्टी जर आपण बघितल्या ना आपल्याबरोबर कोणताच फ्रॉड होणार नाही. आता स्किन केअर प्रोडक्ट जर तुम्ही मागवत असाल त्याला डिलिव्हरी चार्जेस जर लागत असतील तर मात्र ते प्रोडक्ट आपल्याला महागच मिळणार आहे दुकानापेक्षा. त्यामुळे तिथे जाऊन नक्की चेक करायचं की त्याला डिलिव्हरी चार्जेस आहेत की नाही तरच ते प्रोडक्ट ऑर्डर करायचं. फ्लिपकार्ट, Amazon, नायका, मिंत्रा आणि मिशो या 5 वेबसाईटवरून मी माझी आजपर्यंत शॉपिंग केलेली. बाकी वेबसाईट मी जास्त वापरले नाही त्याविषयी सांगू शकत नाही. पण या 5 वेबसाईटवरून तुम्ही तुमची खरेदी नक्की करू शकता. कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तुमचे चप्पल असू देत, कपडे असू देत, घरातल्या वस्तू असू देत, सगळं काही तुम्ही ऑर्डर करू शकता. पण साड्या नाही. माझ्या मते तरी दुकानांमध्ये तुम्हाला जेवढ्या व्हरायट्या साड्यांच्या बघायला मिळतात ना ऑनलाईन बघायला मिळत नाहीत. किंवा दुकानांमध्ये आपण जातो तेवढ्या सगळ्या साड्या आपल्या समोर टाकल्या जातात. आपण त्या अंगावरती टाकून बघतो, आपल्याला कलर कसा वाटतो हे बघतो आणि साडी आवडो नाही आवडो आपलं मन तिथं भरून गेलेलं असतं आणि मग आपली साडी परचेस करतो. त्यामुळे
साडी खरेदी करणं दुकानात जाऊनच मी प्रेफर करते. कधीही मी ऑनलाईन साडी खरेदी करत नाही. बाकी कोणत्याही गोष्टी असू देत सगळं काही ऑनलाईन. आणि तुम्ही बघा जे ऑनलाईन सेलर आहेत ना ते बरेचसे मॅन्युफॅक्चरर आहेत. मॅन्युफॅक्चरर असतात तेच त्यांचं प्रोडक्ट ऑनलाईन सेल करतात. त्यामुळे दुकानात जाऊन एखादी आपण गोष्ट घेतो ना त्यापेक्षा बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला ऑनलाईन स्वस्त मिळतात. आता तुमच्याकडे एवढा वेळ असेल तर तुम्ही असंही करू शकता की दुकानांमध्ये जाऊन बघितलं की त्या प्रोडक्टची किंमत किती आहे, ऑनलाईन चेक केले की या प्रोडक्टची किंमत इथे किती आहे, नक्की मला ते कुठे स्वस्त पडतंय, तिथून ते परचेस करू शकता. हेच ब्रँडच्या काही गोष्टी असतील ना तिथे तर ब्रँडच्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन स्वस्तच मिळणार आहेत. छान छान डिस्काउंट तिथे असतात. आणि तुम्हालाही ऑनलाईन खरेदी करायला आवडत असेल बिंदास करा, कोणताच प्रॉब्लेम येत नाही. प्रोडक्ट आपल्याकडे येईल की नाही याचीच तुम्हाला भीती वाटत असेल, कॅश ऑन डिलिव्हरी करा. प्रत्येक वेबसाईटवर हा ऑप्शन आता अवेलेबल असतो. प्रोडक्ट घरी आलं त्यानंतरच आपल्याला पैसे द्यायचे, त्यामुळे तेही भीती आपल्याला राहत नाही. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवरती लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे या सगळ्या टॉपिकमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू.